श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे। मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ? घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी घराच्या मंदिरासह मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे घराची सकारात्मकता वाढते। गणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते। कुटुंबाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अनेक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवतात। हिंदू धर्मात जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे। पण वास्तूनुसार मुख्य प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती ठेवताना दिशेची विशेष काळजी घ्यावी। मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेला असेल तर गणेशाची मूर्ती बसवणे शुभ असते। पण ज्या घरात मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल अशा घरात गणेशाची मूर्ती बसवू नये। मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी? गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना गणपतीचे मुख आतील बाजूस असावे हे लक्षात ठेवा। असे मानले जाते की घराच्या मुख्य गेटवर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात सुख समृद्धी आणि समृद्धी येते। वास्तूमध्ये सुख समृद्धी आणि समृद्धीसाठी मुख्य प्रवेशद्वारावर सेंद्रिय रंगाची गणेश मूर्ती ठेवणे शुभ असते। याशिवाय त्यांच्या हातात लाडू किंवा मोदक आणि त्यांचे आवडते वाहन मूषक असावे। मुख्य गेटवर असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये त्यांची सोंड डावीकडे वाकलेली असावी। त्याचबरोबर घराच्या उजव्या बाजूला वाकलेल्या सोंडीसह गणपतीचे चित्र लावावे।